संत परंपरेचा गाभा जपत आधुनिक सादरीकरणाच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत संतांचे विचार पोहोचवण्याचा अभिनव प्रयत्न सफल ठरला आहे. धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानाच्या वतीने ठाण्यात आयोजित चैत्र नवरात्रोत्सवात सोमवारी सायंकाळी सादर झालेल्या अभंग रिपोस्ट या विशेष सांगीतिक कार्यक्रमाने उपस्थित रसिकांची अक्षरशः ब्रह्मानंदी टाळी लागली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून ठाणे पूर्वेतील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त सहस्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञ सुरू आहे. या महायज्ञाच्या 5व्या दिवशी अभंग रिपोस्ट कार्यक्रमात भाविक तल्लीन झाले. या प्रसंगी लता एकनाथ शिंदे, महापौर शर्मिला पिंपळकर, ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत, अभिनेते मंगे देसाई, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, शिवसेना सचिव संजय मोरे, जयप्रकाश कोटवानी, प्रमोद बनसोडे तसेच शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संत वाङ्मयाच्या आधुनिक आविष्कार ठरलेल्या अभंग रिपोस्ट या सांगीतिक कार्यक्रमातून संतांची शिकवण आजच्या युवा जनरेशनपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. संत निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, तुकाराम, एकनाथ आदी संतांच्या अभंगातील विठ्ठल विठ्ठल च्या नामस्मरणासह गजर करण्यात आला. देह देवाचे मंदिर, लहानपण, देगा देवा, आनंदाचे डोही, आनंद तरंग यासारख्या लोकप्रिय अभंगांना आधुनिक फ्युजनची जोड देत भक्ती आणि सामाजिक संदेश याचा संगम साधण्यात आला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मनी नाही भाव, मने देवा मला पाव ह्या अभंगातून दिखाऊ भक्तीवर प्रहार करण्यात आला. तसेच चल ग सखे पंढरीला या अभंगातून वारकरी परंपरेचा उत्साहाचे जिवंत सादरीकरण करण्यात आले. मला दादला नको ग बाई ह्या भारुडाच्या माध्यमातून फाटक्या कपड्याची फॅशन करण्यापेक्षा चांगल्या विचाराची फॅशन करा आदी विविध सामाजिक संदेश ह्यावेळी देण्यात आले. आम्ही बी बिघडलो तुम्ही बी घडाना या फ्युजनमधून तरुणांना सकारात्मक जीवन मूल्याची जाणीव करून देण्यात आली. आजची तरुण पिढी विठ्ठल भक्तीपासून दूर जाऊ नये म्हणून संतांच्या अभंगाचे विडंबन न करता त्यांना आधुनिकतेची जोड देत नव्या पद्धतीने सादर करून भक्तीचा नवा मार्ग या कार्यक्रमातून दाखवण्यात आला. पारंपरिक भक्ती आणि आधुनिक सादरीकरण यांचा संगम साधत अभंग रिपोस्टने तरुणाईंमध्ये केवळ भक्तीची नवचेतना निर्माण केली नाही तर मंडपात फेर धरून तल्लीन व्हायस लावले. ह्या दरम्यान धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानतर्फे आयोजित ह्या चैत्र नवरात्र उत्साहाच्या माध्यमातून संतांची महंती आणि त्यांचे विचार रिपोस्ट करून समाजात एक प्रकारे जनजागृती करण्याचा आयोजकांचा संकल्प ह्या निमित्ताने यशस्वीरित्या पूर्ण होत असल्याचे दिसून आले. म्हणे बनवे जाण बनवे 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 जाण तुका म्हणे बनवे जाण बनवे 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 जाण तुका म्हणे बनवे जाण बनवे 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 तुका म्हणे बनवे जाण बनवे 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 जाण बनवे 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 जाण बनवे बनवे लहान होऊन लहान व्हावे लहान होऊन लहान व्हावे लहान होऊन लहान व्हावे लहान होऊन लहान लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा 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 ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मारा ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मारा ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मारा जयांगी मोठे बाण जयांगी मोठे बाण जयांगी मोठे बाण जयांगी मोठे बाण जयांगी मोठे बाण
एक काम करूया का, छोटी एक रिक्वेस्ट आहे, सगळ्यांनी उभे राहा जागेवर. काय होतं ना, उभं राहिल्यावरती एनर्जी येते. लवकर 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 आता का तुम्हाला गायचं आहे आनंदाचे डोही आनंदात रंग आनंदाचे डोही आनंदात रंग आनंदाची अंग आनंदाची अंग अंग आनंदाचे 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 डोही आनंद तरंग ओटला से फंसा ओटला से
विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल बोला तुकाराम तुकाराम नामदेव तुकाराम तुकाराम बोला तुकाराम तुकाराम नामदेव निवृत्ती ज्ञानदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई बोला निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई सगळ्यात महत्त्वाचं इथे मी लता वहिनींसाठी आली आहे आणि ते अशासाठी की बायकांसाठी जर कुठलाही कार्यक्रम होत असेल तर तिथे मी आवर्जून जाते. मी शक्यतोवर अशा प्रोग्राम्सला जाणं टाळते, बऱ्याचदा वेळ नसतो म्हणून, पण एरवीही मी टाळते. पण हे बायकांसाठी जास्त मला गरजेचं वाटलं. सगळ्यात आधी अंबे माते की जय. जर स्त्री शक्ती जर जागृत झाली तर खूप काही घडू शकतं असा माझा ठाम विश्वास आहे. तुम्ही माझी नाटकं बघाल, तुम्ही माझे सिनेमे बघाल, तर त्यात सुद्धा मी महिलांसाठी काही ना काही सांगू इच्छिते. प्रत्येक वेळेला महिलांनी सक्षम व्हावं असं सांगायला मला, म्हणजे त्यांच्यासाठी आपण काहीतरी करू शकतो ह्याच्यात मला आनंद असतो. आणि त्याचप्रमाणे आज वहिनीने इथे जो हा नवरात्रोत्सव आयोजित केला आहे आणि म्हणजे इतकं छान वाटतंय मला, इतकं प्रसन्न वाटतंय मला तर त्यांच्याकडून कळलं की दर दिवशी वेगवेगळे कार्यक्रम असतात. आत्ता अभंग रिपोस्ट हा कार्यक्रम चालू आहे आणि मला त्या तरुण मुलांची एनर्जी खूप आवडली. मला असं वाटतंय की आपले जुने अभंग जर या पद्धतीने आपल्या मुलांपर्यंत पोचले तर त्यांनाही एक जुनं ते सोनं ही जाणीव होईल. खूप छान मला वाटतंय आज इथे येऊन. असं आत्ता तरी मी देवीसमोर बोलले की मला जमेल तर दरवर्षी मी इथे येईन. थँक्यू सो मच. आज मला तर एवढा आनंदाला, काल त्यांचं नाव मी ऐकली की ताई येणार आहेत ताई, तर मी विचार केला अरे वा मस्त, त्या मी आज लवकर पोहोचेन आरतीला. आणि का परवा अलका कुबल ताई आल्या, त्याच्या आधी त्या काय वर्षा उसगावकर ताई आल्या. सगळ्यांना खूप आवडलं देवीचा उत्साह. आणि ही आपली अंबा देवी आपल्याला खूप म्हणजे प्रसन्न होते. आणि ते जागृत देवस्थान आहे, हे एक आपलं डी साहेबांनी स्थापन केलेलं, ते साहेब सांगत आहेत. आणि आनंदाने ह्याचा लाभ सगळेजण घेतात. अन्नदान कार्यक्रम, रोजचे वेगवेगळे कार्यक्रम सगळे असतात आणि सगळ्यांना खुशी आहे. ताईने जसं सांगितलं की मला जर
दरवर्षी यायला भेटलं टाइम काढून तर मी दरवर्षी येईन. ताईंना मी सांगेन खरंच ही इच्छा माझी पण पूर्ण करा की तुम्ही दरवर्षी यायचं आमच्याकडे आणि देवीचं दर्शन घ्या. खरोखर देवी ला पावणारी आहे, नवसाला पावणारी देवी आहे. वेगवेगळे कार्यक्रम इथे पार पडतात, आपण स्वतः उपस्थित असतात आणि पूर्ण वेळ हा कार्यक्रम तुम्ही आनंद घेताय, कसं वाटतं? आपण सर्व क्राऊड जो जमा होतो तो देवीसाठी होतो आणि जे कार्यक्रम लावले, आपले देवाचे कार्यक्रम लावले ते खूप म्हणजे आनंद त्यांना घेता यावा आणि सगळेजण ते आनंद भरपूर घेतात आणि खुश होऊन जातात.